नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांचं तुळशी वृंदावन कसं बनवायचं ते मी सांगणार आहे या व्हिडिओमधून. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे तुळशी वृंदावन बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, हे 6 नंबरचे लाल कलरचे मोती, सुई आणि हा 6 नंबरचा तंगूस एवढं मी आता इथे वापरणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 4 क्रीम कलरचे मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. पहिल्या मोत्यातून विरुद्ध बाजूने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. आता इथे 3 मोती घ्यायचे. डाव्या हाताला तंगूस आहे ह्या मोत्यात, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आहे. हे पण अतिशय असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा मधला मोती आहे त्याच्यातून पण सुई आपण अशी काढून घेणार आहोत. इथे आपले हे 2 चौफुले तयार झालेले आहेत. परत 3 मोती घ्यायचे. उजवीकडे तंगूस आहे, आता त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. इथे आपला हा तिसरा चौफुला तयार झाला आहे. मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 3 मोती, 1 2 आणि 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मधल्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी सुई काढून घेतली. इथे आपला हा चौथा चौफुला तयार झाले. 1 2 3 4 असे आपण 10 चौफुले तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपले हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चौफुले तयार झालेले आहेत. आता आपल्याला 10च करायचे होते, त्यामुळे ह्या मधल्या मोत्यामध्ये आता तंगूस न्यायचा नाही आहे, ह्या पहिल्या मोत्यामध्येच ठेवायचा आहे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 3 मोती घेतले. आता आपल्याला असं वाढवत जायचं. तर ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता 2 मोती घ्यायचेत. 1 आणि 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यात वरच्या दिशेने. म्हणजे आपण ह्या ओळीची सुरुवात करताना 3 मोती घेतलेत. आता हे 2 मोती घेऊन ही ओळ पूर्ण करून टाकायची आहे. या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे. आता हा मोती आहे तिसरा, 1 2 3 नंबरचा, उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली.
या मोत्यातून वरच्या दिशेने आता 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. 2 3 परत 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, ह्या मोत्यात वरच्या दिशेने. ही आपली दुसरी ओळ आहे. अशा प्रकारे 2-2 मोती घेऊन ही दुसरी ओळ पूर्ण करायची. तिसरी ओळ करताना परत 3 मोत्यांनी सुरुवात करायची आणि 2-2 मोती घेऊन पूर्ण करायची. अशा पद्धतीने आपण 10 ओळी विणून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ओळी तयार झालेल्या आहेत. हे 10 पहिल्यांदा आपण 10 चौफुले घेतले, त्याच्यावर 10 ओळी विणून घेतल्या. असा आपला हा एक चौकोन तयार झालेला आहे. अशा पद्धतीने हा अजून एक चौकोन मी विणून घेतलेला आहे. म्हणजे हे असे आपले 2 चौकोन तयार झालेले आहेत. आता हा एक जो चौकोन केलेला आहे त्यातल्या ह्या मोत्यामध्ये, म्हणजे हा एक चौकोन आहे, हा दुसरा चौकोन आहे, त्यातला हा जो मोती आहे 1 2 3 आणि 4 ह्या चौथ्या मोत्यामध्ये मी आत्ता ही सुई आणलेली आहे. इथे आता आपण एक लाल, एक क्रीम कलरचा आणि एक लाल असे 3 मोती घ्यायचे. ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. आता हा जो पुढचा मोती आहे म्हणजे 1 2 3 4 दुसऱ्या ओळीतला दुसरा चौफुला आहे, त्या चौफुल्यावर आपण विणून घेणार आहोत. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे आपण खांब कसे तयार करतो ना, त्या पद्धतीने आपण हे विणायचं आहे. इथे एक लाल, एक क्रीम, या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई आपण अशी काढून घ्यायची. हा जो तिसरा मोती आहे त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे. परत या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई आपण उजवीकडून डावीकडे काढून घेतली. याच पद्धतीने हा जो उरलेला मोती आहे चौफुल्याचा त्याच्यातून पण आपण सुई काढून घेतली. आता परत या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता आपल्याला ह्या साईडने विणत जायचं आहे. तर
ही सुई अशी या मोत्यातून काढून घ्यायची. परत या मोत्यातून काढून घ्यायची. आणि हा जो ही दुसरी ओळ आहे त्यातला हा जो मोती आहे याच्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 2, आणि नेहमीसारखं विणायचं आहे. लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून अशा ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 आणि 2, 2 मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. आणि हा जो पांढरा मोती आहे याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 मोती घ्यायचेत, 2, ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे, 2, ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1, 2, 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे असं विणताना थोडा त्रास होतो, म्हणूनच हे 2 पार्ट आपल्याला असे खरं जोडून घ्यायचे आहेत. पण जोडून घेऊन जर हे विणलं तर जास्तच त्रास होतो, म्हणून मी आधी याच्यावर विणून घेते. आणि मग नंतर इथे मी 1, 2, 3, 4, 5 चौफुले केलेले आहेत. आता 6वा करताना आपल्याला पहिला एक क्रीम कलरचा आणि मग एक लाल कलरचा मोती घ्यायचा आहे आणि नेहमीसारखंच विणून घ्यायचं आहे.
लाल मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतली. आता इथे जसा हा आपण खांब तयार करतोय कोपऱ्यात, तसा इथे करायचा आहे. इथे म्हणजे ह्या मोत्यांवर करायचा आहे. एक आणि दुसरी ओळ त्यातल्या या दुसऱ्या चौफुल्यावरती आपण असा हा खांब तयार करून घेणार आहोत. हे पण आपल्याला घट्ट विणून घ्यायचं आहे. सैल विणलं की सगळा प्रॉब्लेम होईल. इथे परत एक लाल मोती घ्यायचा, एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे 1 2 3 4 या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशी. आता परत एक लाल, एक क्रीम कलर, परत ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि ह्या क्रीम कलर मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत सेम एक लाल मोती, एक क्रीम कलरचा मोती, लाल मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून सुई काढून घ्यायची क्रीम कलरच्या. आता या मोत्यातून क्रीम कलरचा राहिलेला एक जो मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली मी. आणि आता या मोत्यातून पण वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. क्रीम कलरच्या मोत्यातून. आता हे असं विणलं गेलं आहे आपलं. हे 2 खांब होणार आहेत, मध्ये ही भिंत. परत आता ह्या दुसऱ्या साईडला पण असंच विणायचं आहे. इथे एक खांब करायचं आहे आणि ह्या आतल्या मोत्यांवरती आपण हे सगळं असे हे विणून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला आता हे या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि ह्या मोत्यात न्यायची अशी. म्हणजे हा दुसरा चौफुला आहे. हा 1 2 दुसऱ्या ओळीचा जो चौफुला आहे त्यातल्या ह्या मोत्यामध्ये मी सुई आणलेली आहे. आणि इथे परत 2 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे आहे. दोन क्रीम कलरचे मोती. हे जसं विणलेलं आहे त्याच पद्धतीने आता ह्या साईडला पण विणून घ्यायचं आहे. या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. तर ह्या मोत्यातून वरच्या साईडने सुई काढून घेतली.
परत 2 मोती. आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा तिसरा. परत 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे. सेम विणायचं आहे. आता आपले 1 2 3 4 4 हे क्रीम कलरचे चौफुले तयार झालेले आहेत. आता परत 5वा पण करून घ्यायचा आहे क्रीम कलरनीच. आता हा आपला 6वा चौफुला आहे. 6वा चौफुला करताना आता इथे वरच्या बाजूला तंगूस आहे मोत्याच्या, म्हणून पहिला एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हा जो चौफुला आहे 1 2 3 4 मोती आहे. याच्यावरती आपल्याला असा हा खांब तयार करून घ्यायचा आहे. तर इथे पहिला एक लाल आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून इथे परत सेम घ्यायचे. एक लाल, एक क्रीम कलर. पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक लाल, एक क्रीम कलर. शेवटच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. लाल मोत्यात घ्यायची वरच्या दिशेने. आता इथे एकच मोती घ्यायचा. आता ह्या लाल मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपला हा तिसरा 1 2 3 तिसरा खांब तयार झालेला आहे. आता आपल्याला हा जो लाल मोती आहे याच्या लाईनीत असं विणून घ्यायचं आहे. त्यामुळे तिकडे सुई घेऊन जायची अशी.
इथे परत आता 2 क्रीम कलरनी हे असं विणून घ्यायचं इथेपर्यंत. अशा प्रकारे मी इथे ही चौथी साईड पण विणून आणलेली आहे इथेपर्यंत. इथे आपला आता हा या ओळीचा शेवट आहे. तर ह्या मोत्यातून आणि या लाल मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आणि इथे आता एकच मोती घेऊन ही सुई ही ओळ आपण पूर्ण करणार आहोत. इथे ही आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. परत या पांढऱ्या क्रीम कलरच्या आणि ह्या लाल मोत्यातून आपण सुई वर काढून घेणार आहोत. इथे ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता दुसरी ओळ करताना या लाल मोत्यातून म्हणजे हा जो लाल मोती आतला त्याच्यातून मी वरच्या बाजूने कंगूस काढून घेतलेला आहे. आता ह्या मोत्यात घेऊन जायचा सुई. इथे हा जो खांब विणला होता त्या पद्धतीनेच परत सुरुवात करायची. 3 मोती घ्यायचे. पहिला लाल, मग हा क्रीम कलर आणि मग परत हा एक लाल. 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. पुढच्या मोत्यात सुई न्यायची. म्हणजे हा जो खांब आहे साईडचा त्या खांबावरती आपण आता खांब विणत जायचा आहे उंच. परत एक लाल, एक क्रीम. या लाल मोत्यातून या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यातून इथे पण परत एक लाल, एक क्रीम. या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे असं घट्ट ओढून घ्यायचे. प्रत्येक वेळेला लूज नाही ठेवायचे. आपली विण ही नेहमी घट्टच आली पाहिजे. परत आता या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आता ह्या मोत्यामध्ये आपण सुई घेऊन यायचे. कारण आता ह्या लाईनीवरती आपल्याला दुसरी ओळ म्हणजे विणायची आहे. परत इथे 2 मोत्यांनी सुरुवात. 1, 2. या लाल मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या साईडने. आता इथून पुढे परत ही जी ओळ विणलेली आहे आपण त्याच पद्धतीने दुसरी ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. तर मी असे हे 4 खांब आणि मध्ये असे हे मोत्यांचे उभ्या पट्ट्या अशा बनवून घेतल्या आहेत. तर ह्या अशा मी 8 ओळी केलेल्या आहेत. ते कसं काउंट करायचं दाखवते. लाल मोत्यांपासून 1,
2 3 4 5 6 7 आणि 8 अशा उभ्या मी ह्या 8 ओळी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आता इथे या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर आपण ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आपल्याला आता हा जो पार्ट आपण बनवला सेपरेट बनवून घेतला होता हा, तर आता ह्याला अटॅचच बनवायचा आहे. या 2 मोत्यातून तंगूस काढून घेतला आणि मग हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले आणि आता ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यात. आता परत 2 मोती. ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून 1 2 3 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. दोन मोती. 2 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, या मोत्यातून खालून वरच्या दिशेने. हे पण व्यवस्थित आपण असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. दोन मोती नेहमी विणतो त्याच पद्धतीने विणायचे. आता इथे या मोत्यातून आपण सुई काढून घेतली अशी. आता हे याला जोडून घ्यायचं आपल्याला. 4 2 मोती. या मोत्यातून सुई घ्यायची डावीकडून उजवीकडे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई घ्यायची. आता इथे एकच मोती घ्यायचा आहे आणि हा जो इकडची ही जी साईड आहे दुसरी, त्यातल्या पहिल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून हे असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेला अजिबात सेल सोडायचं नाही आहे.
परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. हे आता आपला असं तयार झालं, म्हणजे हा भाग आणि हा भाग ह्या पट्टीने जोडला गेला आहे. आता आपण ही जी दुसरी साईड आहे त्यातला ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत वरच्या दिशेने. दोन मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई. 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत 2 मोती, 1 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यात वरच्या दिशेने. आता अशाच प्रकारे 2 2 मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. असे 2 2 मोती घेऊन नेहमी विणतो तसं विणून घ्यायचं आहे. आता या दुसऱ्या ओळीचा इथे शेवट आलेला आहे. 2 2 मोत्यांनी मी इथपर्यंत विणून घेतलेला आहे. आता ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली आणि इकडचा हा जो भाग आहे त्यातल्या एका मोत्यातून ह्या अशी सुई परत काढून घेतली. आता इथे परत एक मोती, या मोत्यातून वरच्या साईडने परत काढून घेतला आणि आता या मोत्यात दुसरी, तिसरी, चौथी आणि अशा त्या 4 ओळी तर मी 2 झाल्यात. अजून मी 2 ओळी विणून घेते अशा, म्हणजे हे 2 भाग आहेत ते एकमेकांना असे जोडल्या जात आहेत. तर अशा पद्धतीने मी ह्या 1 2 3 4 5 ओळी विणून घेतलेल्या आहेत आणि हे सगळ्या साईड अशा 3 साईड एकमेकांना जोडल्या गेल्या. आता फक्त ही एकच साईड जोडायची राहिली. तर इथे जोडताना मात्र आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 2 मोती घ्यायचे नाहीये. या मोत्यातून सुई काढून घ्यायची परत आणि एक मोती घ्यायचा, परत त्या मोत्यातून सुई
म्हणजे आपण जसं बंद करतो, दोन भाग एकमेकांना जोडतो, त्या पद्धतीने आपण बंद करणार आहोत. ह्या मोत्यात 2 नंबरच्या मोत्यात आता सुई आणलेली आहे. इथे परत एक मोती घ्यायचं, या मोत्यातून सुई काढून घ्यायची, डावीकडून उजवीकडे काढून घेतली. ह्या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून आणि या तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे इथपर्यंत आपण जोडून घ्यायचं. आता इथे हा एक ऑटोमॅटिकली चौफुला तयार झालेला आहे. त्यामुळे इथे आता मोती न घेता या चारही मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. इथे अशी जे गॅप राहिली आहेत तर ही राहणार नाही. मग आता हा आपला मधला आहे बंद झालेला आहे. म्हणजे इथे जे तयार झालं आहे तसं इथे वरती तयार झालं. आता ही जी पट्टी आहे, या 2 ओळी ज्या आहेत इथे, त्या आपल्याला इथे वाढवून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा वाढवायच्या त्या पण मी सांगते. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. तर हा जो त्याचा पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता परत 2 मोती घ्यायचे, परत 1-2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशीच या मोत्यातून आता 1-2-3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 3 परत 2 मोती, परत 2 मोती, बाकी आपण नेहमी विणतो त्याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे.
एक दोन मोती, आता इथे मात्र आपण दोन मोती नाही घ्यायचे. इथे ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून तंबूस सुई काढून घ्यायची आपली अशी दोन, आणि इथे आता एकच मोती घ्यायचा. आता या साईडला यायचं दुसऱ्या, परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत दोन मोती दोन दोन मोती, इथे शेवटी आला की एक मोती. मग इकडे अशा पद्धतीने ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. ही आपली एक ओळ अजून पूर्ण झालेली आहे. हे पूर्ण खांब आता कवर झाले. आता ही जी लाईन राहिली आपली एक, ही आपण याच्या पुढे करून घेणार आहोत. ती करताना आता ह्या मोत्यात तंबूस आहे तो ह्या एक नंबरच्या मोत्यामध्ये घेऊन जायचं आहे. आणि इथे आता तीन मोती घ्यायचेत. एक दोन आणि तीन, तीन मोती घेतले. सेम करायचं. या मोत्यामधून सुई आपण काढून घेणार आहोत आणि आता ह्या मोत्यात न्यायची आपल्याला सुई. आता इथे लगेच आपण परत तीन मोती घालायचे. एक दोन आणि तीन, म्हणजे ह्या मोत्यावर तीन मोती घालून चौफुला केला. आता ह्या चौफुल्याच्या ह्या कडेच्या मोत्यावरती परत तीन मोती घालून आपण हा अजून एक चौफुला तयार करून घेणार आहोत. असा, म्हणजे ही ओळ आपली इथे आता वाढणार आहे. ह्या बाजूनी पण वाढणार आहे आणि ह्या बाजूनी पण वाढणार आहे. आता विणताना नेहमीसारखंच विणायचं आहे आपल्याला. या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. आता इथे मात्र दोन दोन मोत्यांनी इथपर्यंत विणत यायचं आहे. नेहमीसारखे चौफुले तयार करायचे आहेत आपल्याला दोन दोन मोत्यांनी. या मोत्यात वरच्या दिशेने हे पण घट्ट ओढून घ्यायचे. दोन मोती, अशा प्रकारे इथपर्यंत मी
विणून घेते। आता ही पूर्ण मी इथपर्यंत विणत आलेली आहे। आता या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि लगेचच हा जो मोती आहे इथे परत आपण 3 मोती घ्यायचे। इथे जसे घेतले तसे इथे परत 3 मोती घ्यायचे। 1 3 या मोत्यातून सुई काढून घ्यायची विरुद्ध दिशेने। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि आता परत सेम 2-2 मोत्यांनी इथपर्यंत, इथे 3 मोती, 2-2 मोत्यांनी इथपर्यंत, पुढे परत 3 मोती आणि इथे शेवट 1 मोत्यांनी बंद करायचे आहे। तर हा वरचा एक भाग मी पूर्ण केलेला आहे। आता इथे हा मी भाग घेतला होता 10 बाय 10चा होता, म्हणजे हे 10 चौफुले आणि हे 10 चौफुले। इथेही तसंच झालेलं आहे, 10 चौफुल्यांचा हा भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला हा मी एक अजून पार्ट एक तयार करून घेतला होता। हा पण 10 बाय 10चाच आहे, म्हणजे 10 उभे चौफुले आणि 10 आडवे चौफुले असंच आहे। तर आता इथे पण हे जे आपण खांब बनवले आहेत, असे खांब ह्याच्यावरती पण आपल्याला बनवायचं आहे, सेम अंतर सोडून। इथे जसं मी हा एक चौकोन सोडून दुसऱ्या चौकोनावरती घेतला होता खांब, तसंच आता हा एक चौफुला सोडून ह्या चौफुल्यावरती आपण हा खांब तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। इथे पण सेम घ्यायचे 3 मोती, म्हणजे एक लाल घ्यायचा, एक पांढरा, हा एक लाल। परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून सुई काढून घेतली। इथे परत एक लाल आणि हा एक क्रीम कलर, या लाल मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून, अशा ह्या 2 मोत्यातून मी सुई काढून घेणार। आता हा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची। इथे पण परत आपण एक लाल एक क्रीम असे 2 मोती घेणार आहोत। परत ह्या लाल मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घेतली। आता हा चौथा मोती आहे, त्यातनं पण सुई काढून घ्यायची। आणि ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आणि आता इथे फक्त एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे
आणि हा इकडचा जो लाल मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर ह्या आणि ह्या मोत्यातून पण आपण सुई काढून घेणार आहोत. या लाल मोत्यातून आणि ह्या ग्रीन कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे सेम हा जसे खांब आपण बनवलेले आहेत तसेच ह्याच्यावरती बनवायचे आहेत. म्हणजे हा चौफुले बनवायचे आहेत एकावर एक. हे जसे बनवलेले आहेत त्या पद्धतीनेच इथेही बनवायचे आहेत. फक्त इथे 4च बनवायचे आहेत. तिथे आपण जास्त बनवले ते इथे 4च बनवायचे आहेत. तर इथे मी हे 1 2 3 चौफुले एकावर एक तयार करून घेतलेले आहेत. आणि ह्या मोत्यामध्ये आता आपला तंगूस आहे. तर इथे आता हा जो 8 नंबरचा लाल मोती आहे तो मी घेतलेला आहे. आणि तो ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर आता ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे, त्याच्या समोरचा जो मोती आहे त्याच्यात आता त्या मोत्यातून अशी सुई आपण काढून घेणार आहोत. म्हणजे हा बरोबर असा मध्यभागी येतो मोती. आणि आता ह्या 4ही मोत्यातून सुई काढून घेणार आहे मी. अशा पद्धतीने हा आपला एक खांब तयार झालेला आहे. असाच आता ह्याच्या समोर इथे 1 2 3 असे हे 3 खांब आपण तयार करून घेणार आहोत अजून. तर अशा प्रकारे मी हे 4 खांब बनवून घेतलेले आहेत. हे 4 खांब तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये मी अशी ही मैरप करून घेतलेली आहे. 1 2 3 साईडला केली आहे. तर चौथ्या साईडला करायची आहे. तर ती कशी करायची ते मी आता सांगते. त्यासाठी हा खांबाचा आतले जे लाल मोती आहेत त्याच्या पुढची लाईन म्हणजे ही 1 आणि ही 2 2 लाईनीतला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई मी काढून घेतलेली आहे. इथे आता 2 मोती घ्यायचे पांढरे क्रीम कलरचे. आणि हा जो 1 नंबरचा लाल मोती आहे खाली त्याच्यातून आणि या मोत्यातून आपण सुई आता काढून घेणार आहोत. असे आता हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्या वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत हे 2 क्रीम कलरचे मोती सेम विणायचे. हे जे आपण चौफुले जसे तयार करतोय त्याच पद्धतीने करायचं आहे. ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 आणि हा 3.
आता इथे 2 लाल मोती घ्यायचे, 1 2 लाल मोती, परत या मोत्यातून सुई काढून घेतली, या मोत्यातून या लाल मोत्यातून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची। आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक लाल घ्यायचा आणि मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि ह्या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची। परत 1 2 3 मोत्यातून सुई काढून घेतली, 2 आणि हा तिसरा, इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2, या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची, परत या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे असे हे आपले चौफुले तयार झालेले आहे। आता या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची, इथे आता हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि हा जो लाल मोती आहे या खांबाचा खालचा त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी, असं थोडं, आणि त्याच्या पुढच्या ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे। आता परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता हा कोपरा एकदा विणायचा आणि हा कोपरा नंतर, असं 2 भाग करून आता हे आपण विणून घ्यायचं आहे। तर आता ह्या 1 नंबरच्या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या 2 नंबरच्या लाल मोत्यातून सुई मी अशी काढून घेतलेली आहे। क्रीम कलरच्या मोत्यातून आणि हा 2 नंबरचा लाल मोती। थोडासा त्रास होतो कारण त्याच्यातून बऱ्याच वेळा आपली सुई गेलेली आहे। आता इथे आपण परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2, परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातूनच सुई काढून घ्यायची, परत ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची, 2 नंबरच्याच लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची, आता हा पांढरा हा क्रीम कलरचा सुई काढून घेतली, ओढून घ्यायचं आहे, हा क्रीम कलर आणि हा क्रीम कलर, एवढ्या मोत्यातून मी ही सुई काढून घेतली।
आता इथे फक्त 2 लाल मोती घ्यायचे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक 2 3 मोत्यातून सुई काढून घेतली मी. 1 2 ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून तिसऱ्या, हा जो 1 2 3 आहे त्याच्या शेजारच्या ह्या मोत्यातून सुई मी काढून घेतली. आता इथे फक्त 2 लाल मोती घ्यायचे. 2 परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि या लाल मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे ही आपली एक साईड पूर्ण झालेली आहे. तुम्ही वाटलं तर ही पूर्ण अशी तंगूस असा ह्याच्यातून काढून घेऊ शकता. बाकीच्या ठिकाणी नाही मी केलेलं, पण इथे करून दाखवते. अशा रीतीने आपण हे असं ओढून घेऊ शकतो. इथे नाही घेतलं, पण हे पण घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरीही चालतंय. आता आपल्याला ही साईड आहे ना, ही या पद्धतीने विळून घ्यायची आहे. सुई आता इकडे आणायची आपल्याला. या मोत्यातून दिसली नाही पाहिजे तंगूसमध्ये, त्यामुळे आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई अशी काढून घेणार आहोत. या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घेतले. आणि हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यात सुई घ्यायची आपण अशी. म्हणजे हा लाल आपण मोती सोडून दिलेला आहे आणि ह्या क्रीम कलरमध्ये आपण तंगूस आणलाय. आता इथे 3 मोती घ्यायचे, त्यातला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हे 2 लाल असे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने परत सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत एक लाल मोती घ्यायचा आहे, सॉरी एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. आणि ह्या 2 नंबरच्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी.
त्याचबरोबर या क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. हे आत्ता सेल दिसते, पण आपण हे असं छान ओढून घ्यायचंय. अशा पद्धतीने घट्ट ओढून घ्यायचंय. असं. आता या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या क्रीम कलरच्या आणि ह्या 3 नंबरच्या लाल मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आता परत 2 लाल मोती आणि 2. परत ह्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 आणि हा खांबाचा लाल मोती. थोडासा त्रास होतो ह्याला, पण निघतं ते व्यवस्थित. लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या सगळ्या मोत्यातून लाल हे जे मोती आहेत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. घट्ट करायचं, ओढून घ्यायचं प्रत्येक वेळेला. हे 2 मोती, हा 1 मोती, या लाल मोत्यातून खाली घ्यायची सुई अशी. अशा प्रकारे हे असं सुंदर कमान आपली तयार झालेली आहे. 4ही साईडनी अशी कमान आपण तयार करून घ्यायची. तर हा भाग आपला पूर्ण झाला आहे. आता ह्या मोत्यामध्ये मी आता हा तंगूस घेऊन आलेली आहे आणि हे जे आपण हा भाग जो मधून बनवला होता तो आता याला असं आपण जोडून घेणार आहोत. हे पण आपण लाल मोत्यांनीच जोडून घ्यायचं आहे. असं बरोबर समोरासमोर ठेवायचं आहे. आता ह्या 1 2 3 4 नंबरच्या मोत्यात आपला तंगूस आहे. 1 मोती घ्यायचा लाल, खालचा हा जो भाग आहे त्यातले पण 1 2 3 4 ह्या चौथ्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे अशी. अशी ही मी सुई उजवीकडे काढून घेतलेली आहे. आता परत इथे आपण हा 1 लाल मोती घ्यायचा, हा 1 लाल मोती मी घेतलेला आहे. आता हा जो मोती आहे परत 4 नंबरचा वरच्या भागाचा, त्याच्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेते.
या 4 नंबरच्या मोत्यातूनच मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. मग हा खालच्या भागाचा जो 4 नंबरचा मोती आहे त्याच्यातून पण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. मग परत या लाल मोत्यातून काढून घ्यायची दुसऱ्या. आणि आता हा जो 5 नंबरचा वरच्या भागाचा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून सुई मी डावीकडून उजवीकडे काढून घेतली. आता परत एक लाल मोती घ्यायचा आहे. खालच्या भागाच्या 5 नंबरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत या मोत्यातून लाल मोत्यातून आणि या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत एक लाल मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हे सगळं आपण साईड ह्या 3 साईड आपण जोडून घेणार आहोत. 1, 2 आणि ही तिसरी. अशा प्रकारे हे 2 भाग मी एकमेकांना लाल मोत्यांनी हे जोडून घेतलेले आहे. हे जोडताना कार्डबोर्डला असं मी हा गोल्डन कलरचा पेपर लावलाय, चिकटवून घेतला आणि मग तो ह्याच्यामध्ये घालून साईडने मी हे जोडून घेतलेला आहे. याच पद्धतीने आता अजून मी हा एक सेम एवढाच एक पार्ट तयार करून घेतलेला आहे. अजून एक तो आता ह्या खालच्या साईडने आपल्याला जोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा गोल्डन पेपरचा कार्डबोर्ड आपल्याला असा घालून घ्यायचा आहे. तर हे मी आता जोडून घेते. कसं जोडायचं हे मी आधी सांगितलेलंच आहे, त्यामुळे हे मी आता जोडून घेते आणि मग दाखवते. हे मी खाली हा भाग खाली जोडून घेतला. अशा प्रकारे हे आपलं सुंदर असं एक तुळशी वृंदावन तयार झालेलं आहे. तुम्ही इथे अजून तुम्हाला पाहिजे तसं डेकोरेट करू शकता. हे असं सुंदर आपलं एक तुळशी वृंदावन तयार झालेलं आहे. हे अतिशय तसं दिसायला अवघड असेल वाटतं, पण बनवायला अतिशय सोपं आहे. तुम्ही पण हे नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.